श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पंढरपूरच्या पायी वारी संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील दलालांची साखळी तात्काळ उद्ध्वस्त करण्याची शिवसेनेची मागणी। आणीबाणीत कारावास भोगलेल्या धुळ्यातील संघर्ष यात्रींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार। आणि 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून निमगुळ येथील एनडीआर न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे करण्यात आली जनजागृती। आता बातमीपत्र विस्ताराने। पंढरपूरच्या पायी वारी संदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी त्यांच्यावर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कानदेश वारकरी सेवा मंडळ धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। वारकरी संप्रदाय व समस्त हिंदू धर्माची अस्मिता असलेल्या व परंपरागत शेकडो वर्षापासून निघत असलेल्या पंढरपूर पायी दिंडीविषयी आमदार अबू आझमी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कानदेश वारकरी सेवा मंडळ धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्राचे दैवत पांडुरंग परमात्माच्या दर्शनासाठी शेकडो वर्षापासून प्रतिवर्षी पायी दिंडी वारी निघत असते। लाखो वारकरी या पायी वारीमध्ये भक्तिभावाने सहभागी होत असतात। अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत हा सोहळा साजरा होत असतो। परंतु स्वतः समाजवादी म्हणविणारे आमदार अबू आझमी यांनी द्वेषभावनेतून तसेच जातीवादाने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे पायी दिंडीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे। त्यांनी समस्त वारकरी व हिंदू धर्माचा अपमान केला असून आमच्या भावना दुखावल्या आहेत। या बाबतीत आम्ही त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत। या गंभीर व दोन समाजात तेढ निर्माण होईल व समस्त पांडुरंग भक्तांचा अपमान करणाऱ्या आमदार अबू आझमींवर कडक कारवाई करावी असे या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। आमदार अबू आझमी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी कानदेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बोकरे, उपाध्यक्ष हिरामन गवळी, सचिव सुनील वाघ, धनराज देसले, विश्वासराव पाटील, कैलास पवार, योगीराज सैंदाने, प्रकाश विभांडिक, शरद पाटील, उमेश नेरकर, किरण पाटील, श्यामकांत पाटील, डॉक्टर शांतीलाल देसले, संभाजी पाटील, नारायण पाटील, कांतीलाल सोनार, विलास नांद्रे, रवींद्र मराठे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते। आराध्य दैवत आमचं वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देहू येथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला अबू आझमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळसूट उठला। आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही, परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात, मग आमच्या नमाजलाच का विरोध केला जातो? वारी ही वर्षातून एक वेळा असते आणि जाणून बुजून वारकरीसुद्धा हे खवळले पाहिजे, वारकरी भडकले पाहिजे या उद्दिष्टानं त्याने वारकऱ्यांच्या धर्माला हात घातलेला आहे। जेव्हा सर्वत्रकडून निषेध उठला त्याने माफी मागितली, परंतु आम्ही धुळे शहर, धुळे जिल्हा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय साहेबांना निवेदन देत आहोत की त्याच्यावर जातीवाचक धर्मवाचक असा शब्द वापरल्यामुळे आणि आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे। त्याने जरी मीडियासमोर माफी मागितली, लात मारायची आणि माफी मागायची हे आता बस झालं, हे सर्व आम्ही ओळखून आहोत। जोपर्यंत तो माऊलींच्या आळंदीमध्ये किंवा पंढरपूरला येऊन पांडुरंगाचरणी नतमस्तक होऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलनं चालू राहतील आणि या शब्दामध्ये जर त्याला अटक केली नाही तर वारकरी हा वारही करतो आणि वारी पण करतो हे आम्ही त्यांना दाखवून देऊ।
धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील दलालांची साखळी तात्काळ उद्ध्वस्त करावी या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळ्यात नोटांच्या माळा घालून अनोखे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले. धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील दलालांची साखळी तात्काळ उद्ध्वस्त करावी यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळ्यात नोटांच्या माळा घालून अनोखे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की संजय गांधी श्रावणबाळ वृद्धकाळ अपंग योजनेचे अर्ज तहसील कार्यालयात अनेक महिन्यांपासून पडून राहतात. सर्वसामान्य नागरिक चक्रात मारून थकून जातो तरी त्यांचा अर्ज पुढे सरकलेला नसतो. त्रस्त नागरिकांना फिरून तहसील मधील दलाल एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 5 ते 7 हजार रुपये मागतात. त्रस्त नागरिकांनी सहमती दर्शवली की अडकलेल्या फाईलचा प्रवास चालू होतो. त्यांचे अर्ज तात्काळ मंजूर करण्यात येतो. अशा प्रकरणात दलाल तलाठी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत तर नाही ना असा प्रश्न जनतेच्या मनात येतो. या प्रकरणी त्रस्त नागरिकांनी शिवसेना कार्यालयात येऊन जिल्हा प्रमुख मनोज मोरे व महानगर प्रमुख संजय वाले यांच्याकडे तक्रार केली. म्हणून या सगळ्या भोंगळ कारभाराची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच धुळे तालुका तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा दलालांचा अड्डा बनला आहे. या कार्यालयात नवीन विभक्त जीर्ण झालेले रेशन कार्ड व ज्या नागरिकांचे ऑनलाईन न केल्यामुळे त्यांचे धान्य बंद झाले आहे असे नागरिक पुरवठा अधिकारी व संबंधित कारकूनकडे आमचे काम करून द्या अशा विनवण्या करीत असतात, पण त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. पुरवठा कार्यालयात चक्कर मारून थकलेल्या नागरिकांना येथील आवारात व कार्यालयात बसलेले दलाल फिरून तुमचे काम तात्काळ करून देतो, 3 ते 4 हजार रुपये लागतील असे सांगतात व मग फायनल झाले की त्यांचे काम मार्गी लागते. दलालांची साखळी तोडून पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा यासाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 500 रुपयांच्या नोटांची माळ महानगर प्रमुख व शिवसैनिकांनी गळ्यात घालून अनोखे लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी मनोज कोळेकर, रवींद्र शिंदे, प्रवीण वाडलेकर, शेखर बडगुजर, असलम खाटिक, तुषार सैंदाने, राजेंद्र चौधरी, भटू बोपे, इम्रान शेख, पवन शिंदे, हाशिम कुरेशी, किरण आगलावे, दत्तू माळोदे, सागर राजपूत, सनी मोरे, बबलू शेख, बबलू जोशी, जुबेर शेख, सचिन नागने, भूषण पाटील, संदीप खैरनार, समाधान वाणी, आदेश मराठे, राहुल मराठे, यश गिरासे, नामदेव चोपडे, आनंद माळी, योगेश मराठे, जावेद कादरी, योगेश काशीद मराठे, विजय जोटिंग, राजू लोंढे, मनोज कोळी आदी उपस्थित होते. धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांच्या सूचनेने धुळे महानगरासह जिल्ह्यामध्ये महसूल खात्यातील पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना या 2 खात्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दलालांची त्या ठिकाणी रॅकेट सक्रिय झालेला आहे. सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस पुरवठा खात्यामध्ये नवीन शिधापत्रिका असेल, जीर्ण झालेली शिधापत्रिका असेल, ऑनलाईन शिधापत्रिका असेल, विभक्त शिधापत्रिका असेल, ज्यावेळेस हा सर्वसामान्य नागरिक त्या पुरवठा खात्यामध्ये जातो, 1-2 महिना ऑनलाईन झाल्यानंतर खेटा मारतो, तरी देखील त्याचं काम त्या ठिकाणी होत नाही. मग असा हा जो नागरिक आहे त्या नागरिकाला तिथं बसलेले जे दलाल आहे ते त्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये पुरवठा खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या लावून बसतात आणि त्या जो नागरिक आहे तो प्रचंड वैतागलेला असतो, त्याला त्या ठिकाणी येतात आणि बाबा तुझं काम आम्ही करून देतो, आम्हाला नवीन रेशन कार्ड करायचं असेल, ऑनलाईन करायचं असेल तर 2000 रुपये लागतील. त्या रेशन कार्डावर जर धान्य चालू करून द्यायचं असेल तर अधिकचे 2000 रुपये लागतील आणि तुला 4000 रुपयामध्ये तुला धान्य मिळवून देऊ अशा प्रकारचं त्या ठिकाणी दलालांच्या माध्यमातून त्या नागरिकाला त्या ठिकाणी सांगितलं जातं. परंतु 1-2 महिना ज्यावेळेस तो नागरिक फिरतो, 6-6 महिने नागरिक फिरतो, तर त्याच्याकडे दलालाला काम दिल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. दलाल आणि अधिकाऱ्यांची त्या पुरवठा खात्यामुळे ही साखळी तयार झालेली आहे. म्हणून ज्यावेळेस तो दलालाला काम देतो तर महिन्याभरामध्ये त्याला रेशन मिळू लागतं. म्हणजे काय, हे राज्य हे दलालाचं आणि अधिकाऱ्यांचं संगनमताचं आहे का? या ठिकाणी मी प्रशासनाला प्रश्न विचारतो. दुसरं की संजय गांधी निराधार योजना असेल, अपंग योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, जे काही तुमच्या जुन्या कलेक्टर ऑफिसमध्ये जे तहसीलदार कार्यालय आहे या कार्यालयामध्येही तीच परिस्थिती आहे. सर्वसामान्य वयोवृद्ध नागरिक त्या ठिकाणी तासोनतास बसतात, 2-2, 4-4 महिने बसतात, अर्ज भरतात, परंतु त्यांचा अर्ज जोपर्यंत दलालाला भेटत नाही तोपर्यंत त्यांचा अर्ज पुढे जात नाही. कालच शिवसेना कार्यालयामध्ये काही नागरिक आले होते, काही म्हातारे लोक आले होते की भाऊ गेल्या 4-4, 6-6 महिन्यापासून आम्ही कुठल्याही प्रकारचा आम्ही निराधार आहोत,
श्रावण बाळ योजनेचं आमचं काम होत नाही. म्हटलं का नाही झालं, की आम्हाला काही दलाल भेटले होते आणि त्या दलालांनी सांगितलं की जर तुमचं प्रकरण त्या ठिकाणी मंजूर करायचं असेल तर 5 ते 7 हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला श्रावण बाळचे प्रकरण मंजूर करण्यासाठी त्या ठिकाणी येईल. 5 आणि 7 हजार रुपये तोपर्यंत त्या दलालाला देत नाही तोपर्यंत दलाल त्याच्या अर्जाची चौकशी करून ते ऑनलाईन करत नाही. ही अत्यंत चुकीची बाब आहे. मला एक माणूस दाखवा की तो पुरवठा खात्यामध्ये गेला असेल, जो श्रावण बाळ योजनेच्या खात्यामध्ये गेला असेल आणि सर्वसामान्य नागरिकाचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे. दलाल जोडो आणि काम करो, दलालला भेटा आणि काम करा, अशा पद्धतीचं काम या दोघ्या प्रशासनाचं आणि दलालांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. प्रशासनाच्या मर्जीशिवाय हे दलाल सक्रिय राहू शकत नाही. माझा शिवसेनेच्या वतीने प्रशासनाचा हा गंभीर आरोप आहे की दलाल सक्रिय कधी होतो की ज्यावेळेस प्रशासन त्याच्यासोबत मिळालेलं असतं. आणि संजय गांधी निराधार योजना असेल, पुरवठा खात्याचे अधिकारी असेल, यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे, यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे आणि हे जे काही राकेट दलालांचं जे सक्रिय झालेले हे तात्काळ जिल्हा अधिकारी महोदयांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलं पाहिजे. अन्यथा आज ही पैशाची माळ आज शिवसैनिकांनी ही गळ्यामध्ये घालून या महाराष्ट्रामध्ये महसूल खात्याच्या जिल्हाधिकारी महोदयांचं लक्ष वेधण्यासाठी हे लक्षवेधी आंदोलन आहे. ह्या नकली नोटा आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये आजच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर जर हे कुंभकरी प्रशासन दलालांच्या हातात हात घालून जर या सामान्य नागरिकांना जर त्रास देत असेल तर शिवसैनिक तो अधिकारी असेल नाही तर दलाल असेल त्याच्या गळ्यामध्ये ओरिजिनल 500च्या नोटांची माळ आणि त्याला चोप देऊन जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयापर्यंत आणण्याचं काम हा सामान्य शिवसैनिक करेल आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करेल. देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस बुधवारी 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आणीबाणीत कारावास भोगलेल्या धुळ्यातील संघर्ष यात्रींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस आज 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या धुळ्यातील संघर्ष यात्रींचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी सकाळी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेस आज 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी ओडके यांनी मानले. यावेळी केंद्र शासनामार्फत आणीबाणीवर आधारित चित्रफित दाखवण्यात आली. या ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन 1975 ते 1977 मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरवण्यात आले. हे प्रदर्शन गुरुवारपासून माहिती व जनसंपर्क भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार धुळे येथे नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनास सन्मानार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शनाबाबत कौतुक केले. या कार्यक्रमात मदनलाल जमनालाल मिश्रा, भीमसिंग रायसिंग राजपूत, माधव जनार्दन बापट, मधुसूदन उर्फ विजय शांताराम पाचापूरकर, यादवराव शामराव पाटील, प्रकाश त्र्यंबक कुलकर्णी, गोपालदास जमनालाल मिश्रा, हरसिंग गोरखसिंग जमादार, शशिकांत रनाळकर, रवींद्र बेलपाटक, रेणुका बेलपाटक, शेखर वसंत चंद्रात्रे, भास्कर बापट, प्रभाकर भावसार, डॉक्टर भूपेंद्र शहा, शीला सत्यनारायण अग्रवाल, मंजुळा श्रीपत पाटील, मालती नवनीतलाल शहा, पुष्पा सुभाष शर्मा, प्रवीण कृष्णदास शहा, श्रीराम पुरुषोत्तम कुलकर्णी, शशिकला सोमनाथ जोशी, प्रकाश त्र्यंबक मराठे, शशिकला देवीदास शार्दूल, रवींद्र वामन सोनवणे, भिकूबाई शामराव मराठे, डोंगर कन्हैया बागुल, शकुंतलाबाई जुगल किशोर अग्रवाल यांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते सन्मानपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील संदीप गावित, बंडू चौरे, चैतन्य मोरे, इस्माईल मनियार, ऋषिकेश येवले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी मदनलाल मिश्रा, रवींद्र बेलपाठक आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, नायब तहसीलदार श्रीकांत देसले यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्या विरोधातला हा दिवस आहे. त्या काळाचं स्मरण करण्यासाठीचा हा दिवस आहे. तसंच माननीय मोदीजींनी जाहीर केल्याप्रमाणे
संविधान हत्या दिवस आहे. इंदिरा गांधींचा निवडणूक त्यांची जी त्यांनी 71 साली रायबरेली होऊन लढवली होती, 12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टात जगमोहन लाल सिन्हा या न्यायाधीशांनी त्यांची निवडणूक रद्द ठरवली. त्यांना 6 वर्षासाठी मतदानाचा अधिकार नाकारला. त्यांना संधी दिली की तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आणि सुप्रीम कोर्टात जो निर्णय होईल तो मान्य करा. त्याप्रमाणे इंदिराजी सुप्रीम कोर्टात गेल्या, पण सुप्रीम कोर्टानेही त्यांना दिलासा दिला नाही. आणि मग त्यांच्यातला हुकुमशाह जागृत झाला. हे बघा, हुकुमशाही देशात केव्हा येते? जेव्हा प्रचंड बहुमताने एखादं सरकार बनतं आणि लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाही, तेव्हा हुकुमशहा जन्म घेतो. त्यांनी आणीबाणी लागू केली. सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले, ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनाही जेलमध्ये टाकले. त्या सगळ्यांना तो कारावास धैर्याने भोगला. 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे धुळे तालुक्यातील निंबू येथील NDR न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली. 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे धुळे तालुक्यातील निंबोळ येथील श्री कालिका विद्याप्रसारक संस्था शिरूर संचलित NDR न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली. प्राचार्य SM भावसार तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्ह्याचे पदाधिकारी दिलीप खिवसेरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी व्यसनविरोधी अभियानची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक MS अहिरे यांनी केले. यावेळी प्राचार्य SM भावसार, पर्यवेक्षक CN नगराळे, SV सूर्यवंशी, SV बधाने, PG साळी, AN साळुंके, MS अहिरे, विजय लोहार, चेतन पवार, MM देसले, योगेश सूर्यवंशी, श्रीमती JD पाटील, श्रीमती PA अहिरराव, दादाजी पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा होत असतो आणि या दिवसाचं औचित्य साधून आज निंबूळ येथील न्यू इंग्लिश स्कूल निंबूळ येथील विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे अंमली पदार्थाचे जे दुष्परिणाम असतात त्याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेला एक सहज गंमत म्हणून मित्राचा आग्रह किंवा एक चव घ्यावी या हिशोबाने एक युवक अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले असतात, परंतु त्या अंमली पदार्थामुळे फार दुष्परिणाम होत असतात. मोठ्या प्रमाणात एक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते किंवा पॅरालिसिस, हार्ट अटॅक किंवा असे वेगवेगळे एक आजार आपण स्वतःहून आमंत्रण देत असतो, ते होऊ नये. तसंच अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले लोक चोरी वगैरे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे होत असतात. असे हे होऊ नये. आपला भारत देश हा युवकांचा देश आहे. आपण एक आपली प्रतिकार शक्ती चांगली राहावी या हिशोबाने आपण अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ नका याविषयी जनजागृती केली. त्यानंतर शपथ घेतली आणि कार्यक्रम संपन्न झाला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पंढरपूरच्या पायी वारी संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील दलालांची साखळी तात्काळ उद्ध्वस्त करण्याची शिवसेनेची मागणी. आणीबाणीत कारावास भोगलेल्या धुळ्यातील संघर्ष यात्रींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. आणि 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून निंबूळ येथील NDR न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे करण्यात आली जनजागृती. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.